सन्मान्य विधानसभा सदस्य श्री अजितदादा पवार या सभागृहातले सर्वात ज्येष्ठ जे सदस्य आहेत त्यांच्यापैकी एक, ज्यांचा अनुभव अत्यंत अनपॅरलेल्ड असा आहे, त्यांची आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती झाली आहे। मला विश्वास आहे, मला खात्री आहे, येणाऱ्या काळात त्यांच्या अनुभवाचा फायदा ह्या विधानसभेच्या कामकाजात निश्चितपणे होईल। अजितदादांना आपण एक यशस्वी राजकारणी म्हणून पाहिलंच आहे। अत्यंत यशस्वी राजकारणी म्हणून महाराष्ट्राने त्यांना पाहिलंच आहे, परंतु एक यशस्वी राजकारणीपेक्षा एक सक्सेसफुल स्टेट्समॅन म्हणून आपण अजितदादांना खऱ्या रूपाने बघायला पाहिजे। ज्या ज्या क्वालिटीज, जे जे गुण एक सक्सेसफुल स्टेट्समॅन मध्ये लागतात, अत्यंत डिसिप्लिन्ड लाईफस्टाईल। मला अजूनही आठवत आहे 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर अचानक मी त्यांना गोव्यात भेटलेलो आणि सकाळी ते म्हणाले की सकाळी आपण भेटूया, आणि त्यांनी सुट्टीच्या वेळेला पण मला 7:45 वाजता हॉटेलवर यायला सांगितलं। आणि मला वाटलं गोव्यात आहेत, परिवाराबरोबर आहेत, 7:45 वाजता यायचा काही प्रश्नच येत नाही। परंतु माझ्या घड्याळात 8 वाजले आणि 7:50ला त्यांचा मिस्ड कॉल होता की तुम्ही अजून पोहोचला नाहीत। यातून दिसून येतं की अजितदादा त्यांनी दिलेला वेळ, त्यांनी दिलेली टायमिंग कधीच चुकवत नाहीत। हा निश्चितपणे एक सक्सेसफुल स्टेट्समॅनचा गुण आहे आणि त्यांच्या ह्याच चांगल्या गुणांतनं या सभागृहात, हे सभागृह यशस्वीपणे चांगलेपणे चालवण्यात मलाही त्यांचं सहकार्य प्राप्त होईल अशी इच्छा व्यक्त करतो। येणाऱ्या काळात त्यांच्या या पुढच्या जबाबदारीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सभागृहाचे नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब, तसंच उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, भास्करराव जाधव, हितेंद्रजी ठाकूर आणि स्वतः विधानसभा अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकर साहेब यांनी आज माझी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल मला माझं कौतुक केलं, मला शुभेच्छा दिल्या। खरं तर राज्यातील सर्वोच्च कायदा मंडळ असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी माझी निवड केल्याबद्दल मी माझ्या सर्व विरोधी पक्ष सदस्यांचं, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, हितेंद्र ठाकूर आणि बाकीचे सगळे आमचे सहकारी आहेत, ह्या सर्वांचंच, तसंच राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, या सर्वांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो। त्यांना सर्वांना धन्यवाद देतो। सभागृहातल्या सर्व सन्माननीय सदस्यांना देखील धन्यवाद देतो। आदरणीय पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, सोनिया गांधीजी असतील, त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात असतील किंवा आमचे जयंतराव पाटील, छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, सुनील तटकरेजी, धनंजय मुंडे, तसंच आमचे प्रफुल्ल पटेल, अशा अनेक मान्यवरांनी, सहकाऱ्यांनी मला इथं संधी देण्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली आणि मी ही जबाबदारी स्वीकारली। खरं तर मला आज आठवतंय, मी जवळपास 1991 साली ह्या दरवाज्यातनं पहिल्यांदा आत आलो, तेव्हा सभागृह चालू होतं। राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि मला बारामती लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी दिलेली होती आणि प्रचंड मताधिक्यांनी, देशात नंबर 2च्या मताधिक्यांनी, रामविलास पासवान नंबर 1च्या मतांनी निवडून आलेले होते, मी नंबर 2च्या मतांनी निवडून आलेलो होतो। परंतु त्याच वेळेस काही राजकीय समीकरणं अशी घडली की सुधाकरराव नाईकांचं
मंत्रिमंडळ इथं अस्तित्वात आलं, पवार साहेबांना देशाचं संरक्षण मंत्री म्हणून जावं लागलं आणि तेव्हा ह्या विधानसभेचा सदस्य नसताना अध्यक्ष महोदय मी पार्लमेंटचा सदस्य होतो, परंतु त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. मी कधी गॅलरीमध्ये येऊन सभागृहातलं कामकाज बघायचो. एक कुतूहल असायचं, एक आकर्षण होतं कशा पद्धतीनं सभागृहातलं कामकाज चालतं. कारण आदरणीय पवार साहेबांच्यामुळं लहानपणापासून राजकारण फार जवळनं बघण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेली होती आणि त्याच्यामुळे आत येत असताना मी इतका नवखा होतो, मला काही त्याच्यातली माहिती नव्हती सभागृहातली. परंतु हळूहळू काम शिकत गेलो, बघत गेलो, वरिष्ठ कसे बोलतायत, कशा पद्धतीनं पुढे जातायत आणि त्याच्यामुळे मला नवीन सन्माननीय जे सदस्य आलेत, खरं तर आपल्याला आता 2.5 वर्ष झाली तरी देखील बोलण्याच्या करता थोडीशी माहिती असेल आणि व्यवस्थितपणे आपण मांडणी केली, व्यवस्थितपणे आपल्या आयुधाचा वापर विधिमंडळामध्ये केला तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या विधानसभा मतदारसंघातले प्रश्न ह्या परिसरामध्ये आपल्याला सोडवता येतात. ह्याचा अनुभव आपण सगळेच जण आजपर्यंत त्या ठिकाणी घेतोय आणि हे सगळं काम करत असताना महाराष्ट्राच्या विधानमंडळाला जशी एक गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे, तसंच विरोधी पक्ष नेत्यांची देखील एक उज्ज्वल अशा प्रकारची परंपरा ह्या सभागृहाला मिळालेली आहे. खरं तर सर्वांची मी नावं घेत नाही, परंतु मी ज्यावेळेस सदस्य म्हणून निवडून आलो त्यावेळेसपासून सन्माननीय विरोधी पक्ष नेते म्हणून मी पहिल्यांदा मनोहर जोशींना या खुर्चीवर पाहिलं, त्याच्यानंतर मुंडे साहेबांना पाहिलं, मधुकरराव पिचड साहेबांना पाहिलं, राणे साहेबांना पाहिलं, रामदास कदम साहेब असतील, एकनाथराव खडसे पाटील असतील, एकनाथराव शिंदे असतील. काही काळाकरता शिंदे साहेब देखील 2014ला त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते झालेले होते. राधाकृष्ण विखे पाटील मागच्या टर्मला होते, विजय वडेट्टीवार शेवटी झालेले होते आणि देवेंद्र फडणवीस गेले 2.5 वर्ष ह्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम केलं. आमच्या भुजबळ साहेबांनी वरच्या सभागृहामध्ये मला वाटतं 96ला का काहीतरी विरोधी पक्ष नेते पद पवार साहेबांनी इथून ते सोडलं आणि दिल्लीला पवार साहेब खासदार म्हणून गेले, त्यावेळेस भुजबळ साहेबांच्यावरती जबाबदारी दिलेली होती. अशा अनेक दिग्गजांचं प्रतिनिधित्व विरोधी पक्ष नेता म्हणून काम ह्या सभागृहांनी पाहिलेलं आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षामध्ये काम केलेलं आहे. मी 95 ते 99 आणि मधी 2014 ते 2019 असं साधारण 10 वर्ष आम्ही लोकांनी विरोधी पक्षामध्ये काम केलं. कारण आम्ही 90च्याच बॅचचे, मी जयंतराव पाटील, RR पाटील असा आमचा सगळा ग्रुप 90च्या बॅचचा होता. बाळासाहेब थोरात 85च्या बॅचला निवडून आलेले होते आणि तेव्हापासून अनेक वेगवेगळी सरकार देखील मी जवळनं पाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामुळं इथं देवेंद्र फडणवीस असतील किंवा खडसे साहेब असतील किंवा मुंडे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब वरच्या सभागृहामध्ये असतील, या सगळ्याच नेत्यांनी या सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्याची क्षमता, ताकद काय असते हे महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. आज आता पूर्ण बहुमत मिळून सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले. त्यांचं सरकार हे बहुमतामध्ये आलेलं आहे. विश्वासदर्शक ठराव पण त्यांनी मंजूर करून घेतलेला आहे. परंतु हे सगळं काम करत असताना लोकशाहीमध्ये, विधिमंडळामध्ये जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय, विधानसभा अध्यक्ष हे सगळी पद महत्वाची असतात, तसं विरोधी पक्ष नेतेपद देखील तितकंच महत्वाचं असतं. महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेला आहे. कुठं कधी काय घडेल सांगता येत नाही. आता सध्या पावसाने ओढ दिलेली आहे. दुबार पेरणी आपल्याला करावी लागेल का काय अशा प्रकारचा प्रसंग माझ्या शेतकरी वर्गावर त्या ठिकाणी आलेला आहे. एकंदरीतच धरणाचे पाणी साठे फार कमी होत चाललेले आहेत. काही ठिकाणी 1 दिवसाआड पाणी करावं लागलेलं आहे. इव्हन ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये देखील पाण्याची परिस्थिती थोडीशी बिकट आहे. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती सगळीकडे पाहायला आपल्याला मिळते.
आणि कुठल्याही भागामध्ये काम करत असताना कुठल्याही स्तरावरच्या लोकांच्या मध्ये काम करायचं म्हटलं तर प्रत्येकाला वाटत असतं की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे, मंत्र्यांकडे, राज्यमंत्र्यांकडे, आमदारांकडे जातात. परंतु त्यांना जर तिकडे न्याय मिळाला नाही तर ते विरोधी पक्ष नेत्याकडे आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्याकडे पण येतात. आणि त्याच्यामुळं ती जबाबदारी ही फार महत्वाची असते. सत्तेत नसताना देखील एक चांगला विरोधी पक्ष नेता राज्याच्या विकासामध्ये कशा प्रकारचं योगदान देऊ शकतो याचं उदाहरण माझ्या आधीच्या अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी स्वतःच्या कार्यातनं त्या ठिकाणी घालून दिलेलं आहे. काही काही बाबतीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी अशी काही भूमिका मांडलेली आहे की त्यावेळेस सरकार पण हादरून गेलेलं, सरकार देखील काय करावं, कशी उत्तरं द्यावी अशा प्रकारचा अडचणीत आलेला इतिहासामध्ये नोंद झालेली देखील ह्या सभागृहांनी पाहिलेली आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारच्या प्रत्येक निर्णयाला, धोरणाला विरोध करण्याची गरज नाही, ज्याचा उल्लेख आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी केला. परंतु सरकारची भूमिका जर या राज्याच्या आणि राज्यातल्या जनतेच्या विरोधामध्ये जाणार असेल आणि त्यास कडाडून विरोध केला जाईल, एकही कायदा या सभागृहात चर्चेशिवाय मंजूर होणार नाही. अध्यक्ष महोदय, काल देखील तुम्ही अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असताना ह्याच्याबद्दलचा सूतोवाच केला. ह्या सभागृहांनी अनेकदा गोंधळामध्ये एकेका दिवशी 10 बिलं काढलेली देखील पाहिलेलं आहे. म्हणजे कधी कधी तर जाणीवपूर्वक गोंधळ केला जायचा आणि त्याच्यातनं बिलं काढून घेतली जायची. परंतु एकही कायदा या सभागृहात चर्चेशिवाय मंजूर होणार नाही असा विश्वास आज या सभागृहाचा विरोधी पक्ष नेता म्हणून मी राज्यातल्या जनतेला देऊ इच्छितो. त्याच्याकरता आम्हाला मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं पण सहकार्य लागेल. त्याच्याकरता ज्यांना तुम्ही संसदीय कामकाज मंत्री करणार आहात त्यांचं पण सहकार्य त्या ठिकाणी लागणार आहे. ही पण गोष्ट आपल्याला कोणाला विसरता येणार नाही. माझ्या आधी विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेले अनेक सन्माननीय सदस्य या सभागृहामध्ये आहे. मग एकनाथराव शिंदे आहेत किंवा आमचे देवेंद्रजी आहेत किंवा मी मगाशी उल्लेख केला तसं विजय वडेट्टीवार आणि राधाकृष्ण विखे पाटील असे सगळे या ठिकाणी आहेत. आणि हे सगळं काम करत असताना या सगळ्या मान्यवरांनी सभागृहात सातत्यानं जनकल्याणाचे आणि राज्याच्या हिताचे मुद्दे उपस्थित करण्याचं काम केलं. या सभागृहाचा विरोधी पक्ष नेता म्हणून राज्यातल्या देखील जनतेचे तशाच पद्धतीनं राज्याच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा घडून आणण्याचं पण काम आम्ही सगळेजण मिळून करू. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, मला एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची. 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस पहिलं अधिवेशन कसं बसं आमचं झालं आणि त्याच्यानंतर करोना आला मार्च 15, 16 का 17 मार्चला. त्याच्यानंतर जवळपास अधिवेशन झालीच नाही. झाली ती 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, 5 दिवसाचं, 4 दिवसाचं. आज कोणीतरी जोरगेवार साहेबांनी किंवा कोणी उल्लेख केला की बाबा नागपूरला देखील अधिवेशन दरवर्षी व्हायला पाहिजे, तशा पद्धतीनं काही वर्ष झालेले नाहीयेत. ती देखील खंत आम्हाला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी जरूर विचार करावा. आता इथली पुढची आम्ही मागच्या वेळेस अधिवेशन एकनाथराव शिंदे साहेब आपण 18 जुलैला ठरवलेलं होतं, परंतु कदाचित तुम्हाला 18 किंवा 25 जुलैला ते करावं लागेल. तो तुमचा अधिकार आहे. 18 जुलैला आपल्याला राष्ट्रपती पदाची निवडणुकीच्या करता सगळ्यांना एकत्र इथं जमायचंच आहे. देशामध्ये सगळीकडे मतदान होणार आहे. त्याच्यावर तो निर्णय अर्थात तुमचा आहे. तुम्ही तो निर्णय घ्यायला सक्षम आहात. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका असण्याचं कारण नाही. पण मला एक गोष्ट सांगायची की मागच्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये आपापल्या मतदारसंघातल्या प्रश्नाला न्याय देण्याच्या करता दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना जेवढा वेळ मिळायला पाहिजे होता ते अधिवेशन अतिशय मर्यादित झाल्यामुळे मिळाला नाही. आणि अध्यक्ष महोदय, आपण तर तरुण आहात. काल थोडंसं मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलत असताना सर्वात तरुण म्हणून तुमचा उल्लेख केला, परंतु आम्हाला दोघांच्या ती गोष्ट लक्षात आणून दिली कारण आपण 47 वर्षाचे आहात आणि 45 वर्षाचे असताना शिवराज पाटील साहेब ह्या सभागृहाचे नाही सॉरी तुम्ही 45 वर्षाचे, चुकून झालं. आपण 45 वर्षाचे आहात आणि शिवराज पाटील साहेब 42 वर्षाचे असताना ह्या सभागृहाचे
अध्यक्ष झालेले होते आणि त्याच्यामुळं ते आमच्याकडनं राहून गेलं. शेवटी एखादी गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर ती चूक आमची सुधारण्याची निश्चितपणे तयारी असते आणि त्या पद्धतीनं आम्ही लोकांनी त्याची नोंद त्या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु तुम्ही पण आता पुढच्या काळामध्ये अधिवेशनाला जास्तीत जास्त दिवस कसे आपल्याला देता येतील आणि त्याच्यातून जे काही महत्वाचे प्रश्न महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आहेत ते सोडवण्याच्या करता आपल्याला सत्ताधारी पक्षाची पण मदत आणि विरोधी पक्षाची पण मदत कशी घेता येईल हा प्रयत्न निश्चितपणे सर्वांच्याकडनं होईल. तसंच महाराष्ट्र विधानसभेच्या या सभागृहामध्ये या देशात अनेक क्रांतिकारी कायदे केलेत. ते कायदे परिपूर्ण होण्याचं सरकार पक्ष इतकीच विरोधी पक्षाची देखील भूमिका ही महत्वाची असते. विधिमंडळातल्या कायद्यासंदर्भात प्रत्येक चर्चेत विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेल्या मुद्द्याची केलेली सूचनांची सकारात्मक नोंद हे कायद्याच्या मसुद्यात आवश्यक बदल केले गेले त्याचा फायदा निश्चितपणे राज्यालाही झाला, देश पातळीवर देशामध्ये देखील काम करत असताना झालाय. महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाचा दर्जा, चर्चेचा स्तर आणि सभागृहाची उंची वाढवण्याची जबाबदारी जितकी सत्तारूढ पक्षाची आहे तितकीच जबाबदारी विरोधी पक्षाची आहे असं मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पैकी मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे या सभागृहात शिस्त राहावी, सभागृहाचं पावित्र्य जपलं जावं, सभागृहामध्ये सदस्य म्हणून जनतेत आपल्याला मान खाली घालावी लागणार नाही असं कुठलंच काम आपल्या कुणाकडनं देखील होता कामा नये. माझ्याकडनं देखील विरोधी पक्ष नेत्याच्या पदाच्या काळामध्ये अशा प्रकारचं कुठलंही गोष्ट घडणार नाही याची काळजी घेण्याचं आश्वासन मी या निमित्तानं सभागृहाला आपल्या सगळ्यांना देतो. मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज या सभागृहामध्ये मंजूर झालाय आणि या ठरावावरचं मतदान ज्या पद्धतीनं झालं, किती पात्र किती अपात्र सदस्यांनी मतदान केलं याविषयी या सभागृहात आणि सदस्यांच्या मध्ये सोडवलं गेलेले चर्चा बरं झालं एकंदरीत असं मला वाटतं. परंतु आज त्याला उत्तर देत असताना मी जवळपास 2004 पासून एकनाथराव शिंदे साहेब तुम्हाला आमदार म्हणून इथं बघितलेलं आहे, पण 2004 पासून 2022 पर्यंत असं भाषण मी कधीच तुमचं ऐकलं नव्हतं. वेगवेगळी भाषणं